नमस्कार मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातला सगळ्यात मोठा देश आहे. साधारणतः 150 कोटी लोकसंख्या आपल्या देशात आहे. परंतु या लोकसंख्येची विभागणी असमान पद्धतीने झालेली आहे आणि ही लोकसंख्याच एका टाईम बॉम्बप्रमाणे टिक 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 करत आहे. कधी त्याचा स्फोट होईल. स्फोट लोकसंख्येचा होणार नाही, तर लोकसंख्येच्या असमानतेचा एक शस्त्र म्हणून वापर केला तर या देशाला जबरदस्त किंमत चुकवावी लागेल. स्वातंत्र्याच्या वेळेला या देशाला फाळणी सहन करावी लागलेली आहे. आत्ता देखील तुम्ही बघितलं, देशाचा सीमा भाग असेल, देशाचा सागरी किनाऱ्यांचा भाग असेल, देशाचा पर्वतमय भाग असेल किंवा जिथे देशाच्या सीमा संवेदनशील आहेत, चिकन स्नेक कॉरिडॉर जसं म्हटलं, अशा ठिकाणी लोकसंख्येच्या वाढीमध्ये बदलामध्ये एक पॅटर्न दिसतोय. हा पॅटर्न नैसर्गिक आहे का त्याच्यामध्ये काहीतरी एक कारस्थान आहे, काही हेतू आहे, हे तपासणं महत्त्वाचं आहे. कारण यातली कुठलीही गोष्ट गांभीर्याने न घेतल्यास देशाला पुन्हा एकदा फाळणीकडे नेण्याची भीती आहे. आणि हाच धोका ओळखण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केलेली आहे. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तसेच इतर उच्च अधिकारी सहभागी आहेत. त्यांचं कामच आहे की ज्याला डेमोग्राफी म्हणतो, लोकसंख्याशास्त्र आहे, त्याच्यामध्ये जे काही बदल होताना दिसत आहेत ते बदल नैसर्गिक आहेत का घडवून आणलेले आहेत. हे बदल फक्त धार्मिक आधारावर नाही तर भाषिक आधारावर, जातीय आधारावर अशी काही एक मोडस ऑपरेंडी आहे का की जिथे ठराविक भागामध्ये ठराविक लोकांचे समूह आणून वसवण्याची योजना कदाचित मतांसाठी, कदाचित कोणत्या तरी कारस्थानाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. आणि असं जर होत असेल तर त्याला कशा प्रकारे आळा घालायचा हे देखील तपासलं पाहिजे. 2025 साली स्वातंत्र्य दिनाला देशाच्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता देशात घुसखोरी करण्याविरुद्ध युद्ध छेडलं जाणार आहे. घुसखोरी करणाऱ्यांचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा सगळ्यात जास्त, सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर जर कोण उभं राहत असेल तर ते बांगलादेशी घुसखोर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. हे खरं आहे की या देशामध्ये 2 कोटीहून जास्त बांगलादेशी घुसलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. गृह मंत्रालयाने खूप पूर्वी हा अंदाज व्यक्त केलेला आहे. नक्की आकडा किती आहे हे ओळखणं अतिशय अवघड आहे, कारण त्याच्यापैकी अनेक घुसखोरांकडे वैध ओळखपत्र आहेत जी भारतातल्याच विविध राज्यांनी दिलेली आहेत. त्या राज्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना विचारलं, मुख्यतः ती बिगर भाजपा राज्य आहेत, पण काही ठिकाणी भाजप राज्यही, पण त्या नेत्यांना विचारलं तर तुम्ही म्हणतात की तुम्ही आम्हाला कशाला बोलता, तुम्ही केंद्र सरकारला बघा. केंद्रात भाजपाचं सरकार आहे, लष्कर त्यांच्याकडे आहे, सीमा सुरक्षा दल त्यांच्याकडे आहे, लोक यूज कसे शकतात. आणि त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीने त्यांचा बचाव असतो. अर्थात त्याच्यातही काही मुद्दा आहे, परंतु सांगण्याची बाब ही की देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देशातल्या अनेक महत्त्वाच्या आस्थापनांच्या जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत. काल का परवाचीच बातमी होती की पश्चिम रेल्वेनी बांद्रा स्टेशनच्या बाहेर जे काही गरीब नगर नावाची वसाहत जी सुनील दत्त आणि इतरांनी वसवली होती, मोठी केली होती, ती साफ केली. त्याच्यामध्ये 100 झोपड्या मर्यादेच्या पूर्वी होत्या, त्याही अनधिकृतच होत्या, पण सरकारची एका 1999, 2002, 2005 जे काही आकडा होता त्याच्या आतमध्ये होत्या.
त्याच्यानंतर बनलेल्या 400 झोपड्या होत्या आणि 50,000 स्क्वेअर फूट रेल्वेची जमीन, बांद्रा स्टेशन, भाव किती आहे तुम्ही ओळखू शकता. त्याच्यानंतर बातमी आली की पश्चिम रेल्वेची एवढीशीच जमीन आहे, मध्य रेल्वेची 5 लाख चौरस मीटरपेक्षा, कदाचित त्याच्यावर मोठा आकडा असेल, मुंबईतल्या मुंबईत 5 लाख चौरस मीटरहून जास्त जमीन व्यापलेली आहे, झोपड्यांनी व्यापलेली आहे. याच्यामध्ये कुर्ला ते मानखुर्द असेल किंवा मग कल्याण स्टेशन असेल किंवा हार्बरचे वेगवेगळे भाग असतील, हार्बर रेल्वेचे. पण पश्चिम रेल्वेच्या तुलनेत शतपट जास्त जागा, कदाचित सहस्रपट जास्त जागा मध्य रेल्वेची व्यापलेली आहे. आणि तिथलं अतिक्रमण कसं काढायचं? आता हे अतिक्रमण झालं कसं? हे अतिक्रमण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय होऊ शकत नाही. यातले सगळेच मुसलमान आहेत का? नाही आहेत. काही ठिकाणी मराठी लोकही आहेत. पण अशा प्रकारे लोकांना अतिक्रमण करायला लावून सरकारी जमिनी लाटायच्या, त्या सरकारी जमिनी लाटल्या की मग पुनर्विकासाचा देखावा उभा करायचा आणि पुनर्विकासात त्यांना मोफत घरं देऊन, हे जे सगळे हा पॅटर्नचा भाग आहे. अनेक ठिकाणी अनेक उद्योग आहेत. अशा प्रकारे लोकांना वसवून अनेक क्षेत्रचे क्षेत्र. मी असं ऐकलं की धारावीमध्ये खाटीक समाज, म्हणजे पूर्वी जे कत्तलखाने वगैरे होते तो भाग आहे, तो हिंदू समाजाच्या हातात होता. चांबड्याचा उद्योग होता तो हिंदू समाजाच्या हातात होता. आता अनेक असे उद्योग आहेत की जे पूर्वी हिंदूंच्या हातात होते किंवा हिंदू मुस्लिम समसमान प्रमाण होतं किंवा लोकसंख्येच्या बाबतीत प्रमाण होतं, तिथे आता हिंदू पूर्णपणे हद्दपार झाले. म्हणजे अशीही उदाहरणं मिळतात की लोकसंख्या आणून वसवली जाते. परवाच मला कोणतरी म्हणत होतं गोव्यातही असंच झालेलं आहे. आणि गोव्यासारखं राज्य आहे, 17 लाख लोकसंख्या आहे फक्त, तिथे 10,000 20,000 लोक आले तरी मोठा बदल होऊ शकतो. अशीच गोष्ट अरुणाचल प्रदेशमध्ये 18 लाख लोकसंख्या आहे. आसाममध्ये, पश्चिम बंगालमध्ये आपल्याला आठवत असेलच CAAच्या वेळेला शर्जील इमाम म्हणतच होता की चिकन नेकच्या भागात एवढा रडारोड आणून टाका की ईशान्य भारत देशापासून तोडला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काही ठिकाणी इथे मुसलमानांचा विषय नाही आहे, बांगलादेशींचाही विषय नाही आहे. काही ठिकाणी अशा प्रकारे स्थलांतर झालं आहे की त्या राज्याची ओळख खास करून मुंबईच्या बाबतीत बोलता येईल. हे सगळ्यांना मान्य आहे की या देशात कोणीही कुठे जाऊन राहण्याचा अधिकार आहे, हवा तो कामधंदा करण्याचा अधिकार आहे. पण राहण्याचा अधिकार नाही याचा अर्थ कुठेही जमीन ताब्यात घेऊन अनधिकृत राहण्याचा आणि काहीतरी कामधंदा करण्याच्या नावावर बेकायदेशीर काम करण्याचा अधिकार नाही आहे. हे कुठेतरी न्यायालयाने डिफाईन केलं पाहिजे, सरकारनेही हे शोधून काढलं पाहिजे. कारण अशा प्रकारचा संघर्ष हा फक्त धार्मिक आधारावर होणार नाही, कदाचित तो भाषिक आधारावर होईल. उत्तर दक्षिण संघर्ष निर्माण करण्याचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे. मी स्वतः बघितलं आहेत की अनेक YouTube व्हिडिओ गोऱ्या लोकांनी सुरू केलेले, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. उत्तर भारत कसा घाणेरडा आहे, दक्षिण भारत कसा चांगला आहे, लोक कशी चांगली. कदाचित हे व्ह्यूज मिळवण्यासाठी केलं असेल, कदाचित त्यांना कोणतरी पैसे देऊन हे घडवलं असेल की देशामध्ये अशा प्रकारची तुफळी माजवा. आणि त्याच्यामुळे सरकार या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जातं. ही चांगली गोष्ट आहे. त्याला केवळ धार्मिक आधारांनी किंवा बांगलादेशींच्या मुद्द्यापुरतं बघत नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण हा सगळा पॅटर्न जोपर्यंत आपण शोधून काढत नाही की बांगलादेशातनं लोक बंगालमध्ये किंवा आसाममध्ये आले की पुढे ते कसे येतात, मग ते महाराष्ट्रात येतात तर कोणत्या एक्सप्रेसने येतात, कुठल्या स्टेशनवर उतरतात, कुठे त्यांचं रेशन कार्ड बनतं, कुठे त्यांचं आधार कार्ड बनतं, त्या आधार कार्डवर त्यांचा पत्ता कसा बदलला तो, हे सगळं पॅटर्न शोधणं. आणि आता या सगळ्या गोष्टी तपासणं तितकंसं अवघड उरलेलं नाही आहे. याच्यासाठी देशभरात सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत, ड्रोनची मदत घेता येते, बिग डेटा इंटरनेटच्या साहाय्याने माहिती मिळवता येते, स्थानिक पोलीस स्टेशनला एकमेकांशी जोडून माहिती मिळवता येते. पण ती इच्छाशक्ती पाहिजे असते, ती इच्छाशक्ती अमित शहांकडे आहे. ते अशा प्रकारचा प्रयत्न करतायत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कारण या देशात गृहयुद्ध घडवून आणायचं आणि देशामध्ये अस्थिरता आणायची यासाठी प्रयत्न होत आहेत. हा काही पेट्रोल डिझेलच्या टंचाईशी किंवा महागाईपासून लोकांचं लक्ष वळवण्याचा मुद्दा नाही आहे. हे खूप पूर्वीपासून सुरू होत होतं. पण आता आपण घरांची गणना केली, लवकरच जनगणना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा प्रयत्न अतिशय स्वागत करण्यासारखा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो, पाहत रहा MH48.